हे 50 रुपीजला पेअर मिळाले. रुपीजला मिळाले, पण ॲक्च्युली मटेरियल बघा आतून पण एकदम प्रॉपर छान असं एकदम सॉफ्ट. हे आम्हाला 50 रुपीजला मिळालं. 50 पीस घ्या किंवा सगळे घ्या, ह्याच्यामध्ये डिस्काउंट होणार नाही. सो यात काहीच डिस्काउंट नाही झाला. जे ऑफर लागलेले असतात 550 रुपीजला, त्याच्यामध्ये हे एक सँडल घेतलाय मी अशा टाईपमध्ये. पॉकेट आहे, बॅकला पण एक पॉकेट आहे. चावी वगैरे पटकन गाडीची ठेवून जाऊ शकतो असं. हे फक्त 100 रुपयाला मिळाले. त्यामुळे कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये नक्की वेअर करेन, जेणेकरून तुम्हाला याची क्वालिटी समजेल. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजा राणी लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये, या चॅनलवरती. आणि आपण आता बघतोय सेकंड ब्लॉग. फर्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आम्ही क्रॉफर्ड मार्केटमधून आणि आयकियामधून काय काय क्रॉकरी वगैरे परचेस केलं ते. तरी आयकियामधले काही प्रोडक्ट्स दाखवायचे राहिलेच. आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे की थोडंफार कपडे किंवा असं काही मेकओव्हरचं काही जे काही साहित्य आहे ते. तर आता मी स्टार्टिंग इथूनच करते. हे दादर मार्केटमधून घेतले. हे बघा, हे पाठीमागं अशी याला क्लिप आहे, जे की आपण असं अंबाड्यामध्ये वगैरे लावू शकतो, आणि हे खूप सुंदर आहे. हे आम्हाला अराउंड 50 रुपीजला पर पीस मिळाले, आणि आम्ही याचे 2 पीसेस घेतलेत. त्यानंतर आज हे अशा टाईपचे फ्रीज मॅग्नेट, जे आपण 12 महिने मराठी महिने आपण म्हणतो. हे फ्रीज मॅग्नेट आहे पाठीमागं, आणि हे असं लाईक. हे आम्हाला 50 रुपीजला मिळालं. हे MDF कटिंगवरती स्क्रीन प्रिंटिंग केलेलं आहे, हे चिटकवलेलं नाही आहे, आणि क्वालिटी पण चांगली आहे. 50 रुपीजला पर पीस. हे पण आम्ही दादर मार्केटमधून परचेस केलं आहे. त्यानंतर काही आहेराची पाकिटं घ्यायची होती, ती आम्ही, हे आम्हाला 20 रुपीजला पडलं. 25 पीस आहेत याच्यामध्ये, आणि हे आम्हाला मिळालं 30 रुपीजला. 30 रुपयाला एक. याच्यामध्ये 20-20 हे आहेत, पाऊच आहेत. ओके. आणि नेक्स्ट बघणार आहे, ही एक पर्स मी घेतली. पर्स म्हणजे पर्स यावेळेस ओव्हर पर्स झालेत ॲक्च्युली. खूप छान आहे. हे मटेरियल पण मला आवडलं, आणि आपण पटकन कुठं निघालो तर फ्रंटला एक पॉकेट आहे इथं छोटं, मध्ये वरती एक पॉकेट आहे, बॅकला पण एक पॉकेट आहे. चावी वगैरे पटकन गाडीची ठेवून जाऊ शकतो असं. हे फक्त 100 रुपयाला मिळाले, त्यामुळं मी म्हटलं चला घेऊया पटकन, कारण बरेच दिवस शोधत होते, आणि डिझाईन पण पटकन आवडली. दादर मार्केटचा जो व्लॉग आहे तो सई पाटील या चॅनलवरती अपलोड करेन. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा कप्पा आहे. माझा आयफोन पण याच्यामध्ये बसतोय, त्यामुळे साईज मोठी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल बसवू शकता, आणि इव्हन छोटी पाण्याची बॉटल आरामात बसू शकते. आणि स्लिंग बॅग आहे, अकॉर्डिंग टू साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. दिस इज फॉर 100 रुपीज. आणि याच्यात पण अजून काय काय छोटं मोठं आहे ते दाखवते. आज इयरिंग्स भरपूर घेतले. इयरिंग्स दाखवते. ॲक्च्युली सुंदर आहेत, हे बघा, खूप छान आहेत इयरिंग्स. हे 100 रुपीजला आहे. कारण कधी कधी असं होतं ना की आपल्याला कार्यक्रमाला जायचं आणि मग असं वाटतं की आपल्याकडे काहीच नाही आहे की काय. हे पण 100 रुपीजचं आहे. असे छोटे छोटे छान. म्हणजे हे जे आम्ही शॉपिंग केली आहे ही माझ्या एकटीची नाही आहे, आम्ही तिघी बहिणी आहे. सो आम्ही तिघीमध्ये मिळून शॉपिंग करतोय, आणि आज खूप दिवसांनी शॉपिंग केली, साधारण 2-2.5 वर्षानंतर. हे बघा, हे एक सगळ्यात जास्त आवडलं इयरिंग्स. सुंदर आहे ना. सेम 100 रुपीजलाच. कधी कधी असं होतं की फक्त कानातले घेऊन मग त्याच्यावरचे सेट नसतात गळ्यातले. आणि हे एक मंगळसूत्र, याचा सुद्धा मी डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये देतेच आहे. हे कस्टमाइज आहेत ॲक्च्युली. तुम्हाला आता किती क्लिअर दिसते आयडिया नाही आहे, पण हे बघा, याला छान असं इथं पॅकवाले डायमंड्स आहेत. आणि हे मी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये नक्की वेअर करेन, जेणेकरून तुम्हाला याची क्वालिटी समजेल. आणि अजून एक मोत्याचं घेतलेलं, आणि हे इयरिंग्स तर खूप भारी आहेत. याच्यामध्ये एक मी घेतला बॉटल ग्रीन कलर, जो की बऱ्याच साड्यांवरती ड्रेसेसवरती जातो, ट्रॅडिशनल कलर म्हणू शकतो आपण त्याला. आणि एक हा, एक मिनिट, एक असा बुगडी. ॲक्च्युली ही इयरिंग्स नाही आहेत, या बुगड्या आहेत. हे मला पडलं 60 रुपीजला 2, 30 रुपीजला 1. भरपूर शॉपिंग केली आहे बऱ्याच दिवसानंतर. त्यानंतर अजून एक मंगळसूत्र दाखवते ट्रॅडिशनलमध्ये. शॉपिंग आवडते का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा, सुंदर असं इथं तुम्हाला मोत्यांचं असं हे दिलेलं आहे.
ट्रॅडिशनल संक्रांतीसाठी वगैरे खूप सुंदर आहे ट्रॅडिशनल साड्यांवरती. त्यानंतर मावशीनं आणि मम्मीनं वाळण्यासाठी हे घेतलं, अगरबत्तीचं स्टँड. साधारण किती पीस आहे? 2 डझन. 2 डझन पीसेस आहेत सगळे मिळून. हे बघा, हे अगरबत्तीचं स्टँड आहे अशा टाईपमध्ये आणि खूप छान आहे ॲक्च्युली. हे कितीला पडलं? हे 20 रुपीज. हे 20 रुपयाला एक मिळालं. याच्यामध्ये जास्त बार्गेनिंग काय करता आली नाही कारण त्यांनी ऑलरेडी फिक्स रेटलाच लावलेले होते त्याच्यामुळे. पण हे दादर मार्केटला घेतलं. काही ठराविक ठिकाणी बार्गेनिंग होते, बाकी ऑलमोस्ट रेट फिक्स असतात. त्यानंतर हे सेम अजून एक आम्ही घेतलेलं ब्रोच म्हणतो आपण त्याला, ते हे मम्मीनं आमच्या बेबीसाठी घेतलेलं आहे. हे असं लाईक, आता मी घातलं तर याचा शेप मोठा होईल त्यामुळे मी हे वेअर नाही करून दाखवत. हे 50 रुपीजला एक होतं का 2? 50ला जोडी. हे 50ला जोडी मिळाले. छान आहे ना? हे बाळांसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर हा एक टी शर्ट घेतला बाळासाठीच. बरीच शॉपिंग आहे, जे हाताला येईल ते दाखवते ॲक्च्युली. त्यानंतर आम्ही काही टॉप घेतलेत, मम्मीनं काही ड्रेस घेतले, ते पण दाखवते तुम्हाला. थांब जरा, जेवढं सिक्वेन्स नाही तेवढं सिक्वेन्सनं जाते. हा एक आत्ता ह्या कोरियन बॅग्स आलेत बघा, खूप वर्थ बॅग आहेत, खूप वर्थ आहेत. इथं पाण्याची बॉटल, तुमच्याकडे छोटं बेबी असेल ना घरात तर हे इतकं बेस्ट आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं आतमध्ये कप्पे वगैरे, आतलं मटेरियल पण छान आहे बघा. आणि याची प्राइस आहे ओनली 300 रुपीज. दणकट आहेत, बेल्ट सुद्धा दणकट आहेत याचे. मग याच्यामध्ये आम्ही 2 कलर घेतले, एक हा लव्हेंडर आणि एक हा पिंक. पीच पिंक कलर आहे, मे बी थोडासा कलर डिफरन्स असेल तुम्हाला. हे बघा, सेम अशा 2 बॅग्स घेतल्या. तो म्हटला 12 घ्या, 50 पीस घ्या किंवा सगळे घ्या, ह्याच्यामध्ये डिस्काउंट होणार नाही. सो यात काहीच डिस्काउंट नाही झाला. हे दादर मार्केटला घेतलेलं आहे. त्यानंतर दादरला गेले आणि चप्पल घेतली नाही असं होत नाही. जे ऑफर लागलेले असतात 550 रुपीजला, त्याच्यामध्ये हे एक सँडल घेतलाय मी 550 रुपीजला. ॲक्च्युली वर्थ आहे, कारण की हे जर तुम्ही शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेला तर साधारण आयडिया नाही पण 700च्या अराउंड वगैरे, पण सॉफ्ट आहे, डॉक्टर चप्पल टाईपमध्ये. ही एक सँडल घेतली मी. आणि काल मी हा मिक्स ब्लॉग दाखवते. आम्ही क्रॉफर्ड मार्केटला आणि दादर मार्केटला जी काही शॉपिंग केली ती या ब्लॉगमध्ये दाखवते. खूप फास्ट होत आहे पण बाळ बाहेर थांबले आणि मी व्हिडिओ बनवते. हे बघा, हे टिलूसाठी घेतलाय गॉगल तिच्या आजीने, अशा टाईपमध्ये. खूप छान आहे, तिला सोडायचंच नव्हतं पण म्हटलं अजून लहान आहे त्याच्यामुळे म्हटलं काही गरज नाहीये रोज गॉगल वगैरे हे करण्याची कंटिन्यू, कारण ती सोडतच नव्हती. हे मम्मीने घेतलेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मॅट असतात ते, फ्रीज मॅट. हे 100 रुपीजला 6 पीस मिळाले क्रॉफर्ड मार्केटला. त्यानंतर सुंदर अशी क्यूट टोपी घेतली आहे, कॅप, टिलूसाठी, गौरीसाठी. आणि याचं फिनिशिंग खूप चांगलं आहे अशा पॅटर्नमध्ये. ही मिळाली 100 रुपीजला. त्यानंतर एक हा पीस जो मी माझ्यासाठी घेतला, असा लाईक रोज नाही वापरणं होत आपलं, पण तरी पण कुठं आपण अचानक ट्रिपला गेलो तर असं होतं की अरे आपल्याकडे नाही आहे, सो तयारी करून ठेवली, बघू आता कुठं ट्रिपला जायचं योग आला तर. आणि ही एक घेतली मिस्टरांसाठी. ही स्वेटेबल आहे, स्वेटेबल मीन्स लाईक याच्यामध्ये स्वेटिंग वगैरे झालं तरी आतून कापड खूप चांगल्या क्वालिटीचं वापरलं आहे. याची प्राइस सांगितलेली 300 रुपीज, पण याच्यामध्ये काहीच बार्गेनिंग करता आलं नाही कारण की ही एकदम फाईन क्वालिटी आहे. ॲडजस्टेबल आहे, फक्त साधारण 50 रुपीज त्यांनी कमी केले कॅपमध्ये काही डिस्काउंट नाही. कॅप घेतला आम्ही क्रॉफर्ड मार्केटला. त्यानंतर ही एक बॅग घेतली ज्याच्यामध्ये एक स्लिंग बॅग आहे, यामध्ये मोबाईल वगैरे बसू शकतो, आतमध्ये बेल्ट दिलाय आणि पर्स, म्हणजे आपण लाईक टोट बॅग म्हणतो ना, सेम तसं. याचा पण सेपरेट व्हिडिओ मी याच्यामध्ये अपलोड करते. क्रॉफर्ड मार्केटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाईल, त्याच्यावरती हे तुम्हाला बघायला मिळेल डिटेलमध्ये. खूप भारी व्हरायटी आहेत. जे शॉपिंग आम्ही क्रॉकरीची शॉपिंग ज्या दुकानात केली त्या दुकानाच्या बाहेरच हे याचं स्टॉल आहे यांचा,
आणि छोटंसं शॉप आहे, अगदी छोटंसं शॉप आहे, पण कुठलीही पर्स घ्या 500 रुपीज, कुठलीही पर्स. इतक्या भारी भारी व्हरायटी होत्या. एक घ्या 10 घ्या, डिस्काउंट नाही आहे, फिक्स रेट आहे 500 रुपीज आणि आय थिंक अफोर्डेबल आहे बजेटमध्ये. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि छान असा लेदरचा लुक आहे. दिस इज नॉट लेदर बट लेदरचा लुक आहे आणि छान आहे लुक वाईज वगैरे. हे बघा, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, अंडर 500 रुपीज किंवा 500 पर्यंत तुम्हाला काही गिफ्टिंग कोणासाठी द्यायचं असेल तर छान ऑप्शन आहे. आणि आपली आठवण पण राहते, सगळ्यात महत्त्वाचं. पैसे संपून जातात पण आठवणी कायम राहतात. त्यानंतर अजून बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खूप टॉईज होते ॲक्च्युली छोट्या बाळांसाठी, पण हे एक टिलूसाठी युनिकॉर्न घेतलेला आहे. याच्यामध्ये एक येल्लो कलर होता, पण तो येल्लो ॲक्च्युली थोडासा एकदम डार्क भडक वाटत होता, त्यामुळे मी हा पिस्ता लाईक कलर घेतलेला आहे. हा आम्हाला मिळाला 200 रुपीजला. हा सॉफ्ट टॉईजमध्ये मोडतो. आज आम्ही मार्केटला गेलो तेव्हा दादर मार्केटला पण टॉईज बघितले, पण ते 100 रुपीजला होते, पण त्याची क्वालिटी याच्यापेक्षा थोडीशी डल वाटत होती. पण हा छान आहे 200 रुपीजला. त्यानंतर काही सॉक्स घेतले. हे आम्हाला 150ला सांगितलेले. 100वाले पण मिळतात, पण हे 150ला सांगितलेले. आम्ही हे 100 रुपीजमध्ये 3 पेअर घेतले आणि 3च येतात ॲक्च्युली पेअर. दुसरा एक पाऊच दाखवते. जसे जसे हाताला येतात पिशव्या तसं दाखवत चालली तुम्हाला मी. हे अराउंड 250ला घेतले. हा असा पाऊच आहे. इथून तुम्हाला ओपन आहे आणि हे फ्लोरल प्रिंटमध्ये. याच्यामध्ये अजून 3 म्हणजे टोटल 4 पाऊच 250 रुपयाला मिळालेत. वर्थ आहे. मग याच्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी काही वापरू शकता हे पाऊचेस. त्यानंतर हे 2 छान लॉंग असे 1 पीस घेतले. मटेरियल एवढं खास नाही आहे, पण ठीक आहे, 2-3 वेळा यूज होऊ शकतात. हे बघू शकता अशा टाईपमध्ये याचे स्लीव्ज आहेत. म्हणजे हे डबल एक्सेल किंवा प्लस साईज वाल्यांना फिट झाले तरी पण मटेरियलची, त्यांनी सांगताना सांगितलं मटेरियलची गॅरंटी नाही आहे. हे बघू शकता असं छान इथं वर्क आहे नेकला. आणि हा असा लाईक 1 पीस खाली असं याच्यावरती इथं असं मध्ये मध्ये हे वर्क दिलेलं आहे. एक हा घेतला आणि माझ्या पाठीमागे सगळा पसाराच पडलेला आहे. एक हा घेतला एम साईजमध्ये. मला नाहीच घेतला कारण मला असले आवडतच नाहीत ॲक्च्युली 1 पीस. हे ब्लॉक प्रिंट सारखं आहे मल कॉटन, पण दिस इज नॉट अ ब्लॉक प्रिंट, दिस इज अ स्क्रीन प्रिंट. आणि दिस इज लाईक असा फ्लेअरमध्ये. ओके. त्यानंतर ज्याच्यात मी सगळं साहित्य ठेवलं, ही बॅग, एवढी मोठी बॅग आहे बघा, मी पाठीमागे सरकते. ही बॅग मिळाली 150 रुपीजला. याला चेन सुद्धा आहे. मी नेक्स्ट बघा हे असे 2, एक मम्मीनं आणि एक मावशीनं घेतले असं लावायला हेअर ॲक्सेसरीजमध्ये. हे 50 रुपीजला पेअर मिळाले जोडी. त्यानंतर मी काही साडीचे पाऊच घेतले, साडी कवर ठेवण्यासाठी, साड्या ठेवण्यासाठी. हे मला 100 रुपीजला पर पीस मिळाला, पण याचं मटेरियल खूप चांगलं आहे आणि साईज पण मोठी आहे. साधारण एवढी अशी साईज आहे. 120 सांगितलेले, पण ते 100लाच देतात ॲक्च्युली. त्यांनी रेटच तसा लावलेला असतो बार्गेन होण्यासाठी. एवढी साईज आहे बघा प्रॉपर. याच्यामध्ये मी 2 पीस घेतले कारण की लागणारच होते. एक हा कलर आणि एक ग्रे कलर. नेक्स्ट आहे आजीनं बाळांना कपडे घेतले, ते दाखवते तुम्हाला. रेट आहे ओके तसा. गौरीला आणि रमासाठी, जिचं बारसं तुम्ही बघितलं असेल, बारशाचा ब्लॉग. मी हे टिलूसाठी काही टोपडी घेतलेत, वर्थ वाटले. कारण की पुण्यामध्ये 70 रुपयाला मी आता तिला टोपडी घेतलेली हुजेरीमध्ये, पण ते क्वालिटी नव्हती वाटली. हे 100 रुपीजला मिळाले, पण ॲक्च्युली मटेरियल बघा आतून पण एकदम प्रॉपर छान असं एकदम सॉफ्ट कॉटन हुजेरीचं मटेरियल यूज केलेलं आहे. हे 100 रुपीजला मिळाले. आणि आजीनं असे छान 2 ड्रेस घेतलेत बघा. हा रमासाठी फ्रॉक आहे आणि हा टिलूसाठी डंगरी घेतलाय गौरीसाठी. तर फ्रेंड, शॉपिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप छान छान व्हरायटी येते मार्केटमध्ये. सो तुम्हाला सुद्धा शॉपिंग करायचं असेल तर दादर मार्केट, क्रॉफर्ड मार्केटला नक्की व्हिजिट करा. दादर मार्केटला तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर साधारण मंडेला मार्केट क्लोज असतं, त्यामुळे स्ट्रीटवरती तुम्हाला शॉपिंग करता येणार नाही. काही ठराविक दुकानं सुरू असतात, सो तुम्ही शॉपमध्ये सुद्धा शॉपिंग करू शकता.
आणि बरं जर यायचंच असेल तुम्हाला तर साधारण दुपारी 4 नंतर वगैरे सगळं मार्केट छान भरलेलं असतं, तेव्हा तुम्ही व्हिजिट करू शकता. क्रॉफर्ड मार्केटमध्ये साधारण रोज साधारण टायमिंग बघा 3 नंतर मार्केट स्ट्रीटवरती वगैरे सुरू असतं. सगळं मार्केट एक्सप्लोअर करणं पॉसिबल नाही झालं, कारण की बाळ सोबत होतं. एवढे सगळं लगेज कॅरी केलेलं आम्ही, त्याच्यामुळे जेवढं शूट घेता आलंय तेवढं नक्की शूट केलेलं आहे. काही व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड होतील, काही व्हिडिओज आपल्या सई पाटील या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होतील. सो तो चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला छोट्या छोट्या रील्स बघायच्या असतील तर मग आपल्या राजाराणी लाईफस्टाईल या इन्स्टा पेजला फॉलो करा, जेणेकरून तिथे नवनवीन रील्स तुम्ही नक्की बघाल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इथे थांबते, तोपर्यंत नमस्कार, बाय. सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून.